गाईस त्या साईडला मी आणि माझे सगळे लहान भाऊ आहेत माकडं. बाराशिंगा. आम्ही आता ना क्रोकोडाईल बघायला आलोय, मगरमच्छ. आणि हे लोक आता थकलेत अर्ध्या पाऊण तासातच. या साईडला ना मुंबई पुष्पोत्सव चालू आहे. ॲक्च्युली हे जे मागे आहे ना मुंबई पुष्पोत्सव, इकडे आपल्या भारताचे राष्ट्रीय सिम्बॉल जे आहेत, लाईक भारताचा प्राणी किंवा पक्षी, अजून खूप साऱ्या गोष्टी ज्या तुम्ही आत्ता बघितलात त्या सगळ्या लावल्यात. मित्रांनो, अमिताभ बच्चनच्या पिक्चरमध्ये जे जुने डाकूचे रोल करायचे हिरो आहेत ना, रणजित सिंग काहीतरी नाव आहे यांचं, ते आलेले आहेत. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? मजा असायला पाहिजे. आणि आज पण आपण जाणार आहोत बाहेर. आईचा इकडे तिसरा दिवस आहे आणि काल मी ऑफिसला गेलेलो. आज आई पण कॅन्सी रेडी होत आहेत. आत्ताचे ऑलमोस्ट 11 वाजलेले आहेत आणि मी करणार आहे 2 केळी, 2 अंडे आणि थोडासा उपमा. सो आजचा आमचा प्लॅन आहे मे बी CST एक्सप्लोर करायचा. काळा घोडा आर्ट फेस्टिवल पण आहे तिकडे. यांना कुलाबा कॉजवेला थोडी शॉपिंग करायचं आहे. बघूयात, तिकडे आपण जाऊयात आधी. काय म्हणाले? हां, आईने उपमा एवढा चांगला बनवून आला, 1 नंबर. रिव्ह्यू आला महेश. आईचं उद्याचं तात्काळमध्ये तिकीट बुक करतोय आणि ही साईट चालतच नाही, एवढी बकवास भंगार आहे IRCTC साईट. लॉग इन होत नव्हतं, आता लॉग इन झालं तर आता अनेबल टू कनेक्ट. लोडवर लोड. 86 तिकीट अवेलेबल आहेत आणि आता 11 वाजलेले आहेत. बुक नाववर क्लिक केलंय. कन्फर्म तिकीट अवेलेबल. होप सो तिकीट बुक व्हायला पाहिजे. प्लीज वेट. तर आले आता. आय डोंट नो, ते काय तर करतात ना, फिंगर्स क्रॉस्ड. गाईज कन्फर्म S561 S564 तिकीट लातूर एक्सप्रेस कल्याण लातूर. गाईज 1 नंबर. आई तिकीट भेटलं. अभी हम कितना भी सामान गांव में लेके जा. आता आपण खूप सारी शॉपिंग करून यांना सामान किती पण देऊ शकतो. आता फटाफट बॅग पॅक करू आणि फिरायला जाऊयात. ठीक आहे, बाय गाईज. ऑल सेट. आता निघतो आम्ही CSTला जायला. भेटूयात आपण ट्रेनमध्ये. गाईज प्लॅनमध्ये थोडासा चेंज आहे. आम्ही आता जातोय बाय खेळायला. आईला दिदीला झू दाखवायचा. झूमधला हत्ती, टायगर अँड ऑल. तर आम्ही आता बाय खेळायची ट्रेन पकडत आहोत. ही दादर होती, तर आम्ही कुर्ल्याला उतरून CSTची ट्रेन पकडणार आहे. इकडे जायचं, त्या साईडला झू आहे. इथे सेल्फ तिकीटिंग काउंटर आहे. आता इथून आपण तिकीट काढूयात. सेल्फ तिकीटिंग काउंटरच्या इथून आम्ही 4 तिकीट घेतल्यात. 50 रुपयाला 1 तिकीट, 200 रुपयाचे 4. द मुंबई झू वेलकम्स यू. आणि आता इकडे एंट्री. हा मॅप तुम्ही यूज करू शकता हा झू एक्सप्लोर करण्यासाठी. आपल्याला जायचं त्या साईडला. आई, दिदी, महेश फर्स्ट टाईम येत आहेत. मी इकडे सेकंड टाईम येतो. तिथे एक ही छोटीशी मशीन गन टाईप, आय थिंक मशीन गन आहे, तोफ आहे, आय डोंट नो. हा झू एक्सप्लोर करायला ऑलमोस्ट 1 ते 2 तास लागतात. या साईडला नोटेशन्स आहेत. हत्ती, सिंह, लांडगा, अस्वल, बिबट्या आणि टॉयलेट अँड चाइल्ड स्पेस. समोर आपल्याला अस्वल दिसत आहेत. आणि आज गर्दी आहे ॲज युजल सॅटर्डे संडे. स्लॉथ बियर हे जे आहे ते स्लॉथ बियरचा कक्ष आहे. आणि तो तिकडे ब्लॅक कलरमध्ये दूर वहाँ पे त्या तिकडे बघा स्लॉथ बियर आहे. आणि हे त्याचं घर. गोईंग टू नेक्स्ट पॉईंट. ह्याच्यात पण काहीतरी असेल. हा आहे टायगर पॉईंट. आता आपण जातोय टायगर बघण्यासाठी. तुम्हाला जर टायगरबद्दल थोडी माहिती हवी असेल ना, यू कॅन रीड दिस. या साईडला बघा सांबर, पानघोडा आणि बार्किंग डिअर, स्पॉटेड डिअर आणि पेंग्विन्स या साईडला आहेत. मागे एक छोटासा कॅफे आहे. इथे तुम्ही लंच अँड ऑल सगळं करू शकता. या साईडला हिप्पो आहे, जो की दोन्ही हिप्पो पाण्याच्या मध्ये झोपलेत. यू कॅन पॉईंट बोथ हिप्पोज there. या साईडला पण 2 हिप्पो आहेत. पाण्याच्या ॲक्च्युली दोन्ही पाण्यामध्ये झोपलेत. दोन्ही पाण्याच्या बाहेर येत नाही आहेत. या साईडला
2 केज आहेत, त्याच्यामध्ये मंकीज आहेत. दोन नाही, 2 पेक्षा जास्त मंकी गाईज. त्या साईडला मी आणि माझे सगळे लहान भाऊ आहेत. महेशचे पण लहान भाऊ आहेत तिकडे, माकडं. बाराशिंगा गार्डन मध्ये पाणी देण्याचं काम चालू आहे आता सध्या. या साईडला सांबर आहे. या साईडला बघा पेंग्विन आहे, फुलपाखरू आणि ॲक्वा बर्ड्स, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मज्जा येते यांना, हे पहिल्यांदा बघतायत हे सगळं वाटतं. आता आम्ही जातोय हम्बोल्ट पेंग्विन कक्ष. इथे समोर आहे पेंग्विन्स. पेंग्विन्स बघून झालेले आहेत. या साईडला तुम्हाला सगळे पक्षी दिसतील. तुम्हाला माहिती आहे का, ऑक्टोपसला 3 हार्ट असतात आणि 9 ब्रेन्स असतात. विचार करा. इफ यू थिंक यू कॅन रीड. आणि हे लोक आता थकलेत अर्ध्या पाऊण तासातच. आम्ही आता ना क्रोकोडाईल बघायला आलोय, मगरमच्छ. इकडे 2 मजले आहेत, एक खाली आणि एक वरती. आपण आता वरच्या मजल्यावरती आहोत. अँड यू कॅन स्पॉट मगर देअर. सी, तिथे एक आहे, तिथं एक आहे. गाईज, ऑल डन. झू बघून झालेला आहे. आता आम्ही जाणार मे बी CS. या साईडला ॲक्वा बर्ड्स आहेत. या साईडला ना मुंबई पुष्पोत्सव चालू आहे. मित्रांनो, अमिताभ बच्चनच्या पिक्चरमध्ये जे जुने डाकूचे रोल करायचे हिरो आहेत ना, रणजित सिंग काहीतरी नाव आहे यांचं, ते आलेले आहेत. इथं मुंबई पुष्पोत्सवमध्ये ना तुम्हाला खूप काही बघण्यासाठी अलग अलग ॲक्च्युली हे जे मागे आहे ना मुंबई पुष्पोत्सव, इकडे आपल्या भारताचे राष्ट्रीय सिम्बॉल जे आहेत, लाईक भारताचा प्राणी किंवा पक्षी, अजून खूप साऱ्या गोष्टी ज्या तुम्ही आत्ता बघितलात त्या सगळ्या लावल्यात. मज्जा आली, एक नंबर. छान वाटलं तो. आधी खाऊन बघा. गाईज, एक मेंदूवड्याचा ब्रेक घेतलाय आणि आता आपल्याला CST कालाघोडा फेस्टिवलसाठी जायचं. स्टेशन रिच्ड CST स्टेशन. आणि आता आपण जातोय कालाघोडा फेस्टिवलच्या इकडे किंवा कुलाबा कॉजवे. आपल्या इंडियामध्ये ना पाण्याची सोय, अशा पानपोया किंवा टॉयलेट, वॉशरूम हे ना आपल्या प्रत्येक सिटीमध्ये खूप ठिकाणी असायला पाहिजे. अर्ध्या 1 किलोमीटरवरती, 1 किलोमीटरवरती, जेणेकरून ना प्रवास आपला चांगला होतो. आपण ना एक रसमलाई आणि हे 2 रसगुल्ले घेतोय. स्वीट ब्रेक आहे, स्वीट. एक रसमलाई आणि आपण इथून निघूया. जाताना ना शिवकृपामध्ये खातो, तिकडे ना वेगवेगळे आयटम्स आहेत. भजिया आणि स्प्रिंग रोल मला खायचे आहेत. आपण आता ना एशियाटिक सोसायटीची जी लायब्ररी आहे ना तिथे आलेलो आहेत आणि इथे शूटिंग वगैरे चालू वाटतं. आय डोंट नो. सी, जर तुम्ही या रस्त्याने जात असाल ना, इथे ह्या बुलचा जो स्टॅच्यू आहे तो एक फोटो पॉईंट आहे तुमच्यासाठी. आणि आता आपण 10-15 मिनिटांमध्ये काळाघोडा फेस्टिवलच्या इथे पोहोचू. लास्ट टाइम आम्ही गेलेलो कालाघोडा डाईव्ह. वी हॅव रिच्ड कालाघोडा आर्ट फेस्टिवल. आणि इकडे बघा मागे लायन्स गेट आहे, त्याच्या अपोजिट हे
फेस्टिवल आहे. जर हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितला असाल ना, तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही राहा स्टे हेल्दी, स्टे फिट अँड मोस्ट इम्पॉर्टंटली स्टे सेफ. Only I can make a change.